आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. तोतया जीएसटी अधिकारी बनून पोलिसच टाकत होते डाका. महिलेसह 3 पोलिसांच्या जाळ्यात. तोतया जीएसटी अधिकारी असल्याचं भासवून पटियालाच्या एका व्यापाऱ्याला मुंबई आग्रा महामार्गावर गंडा घालण्यात आला होता. मात्र व्यापाऱ्याने हिंमत दाखवून आझादनगर पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर भलतेच प्रकरण चव्हाट्यावर आले. व्यापाऱ्याला लुटणारे कोणी दुसरे तिसरे नव्हे तर चक्क पोलीसच निघालेत. या नाजूक घटनेचा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सोक्षमोक्ष लावण्याचा धाडस दाखविला आहे. परिणामी निजामपूर येथील तैनात भ्रष्ट ASI बिपिन पाटील, मोहाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी इम्रान शेख आणि नाशिक येथील महिला पोलीस अधिकारी बिपिन पाटील यांची बहीण स्वाती पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. आपल्याकडे आझादनगर पोलीस स्टेशनला एक फिर्याद प्राप्त झाली होती की काही इस्मांकडून रात्रीच्या वेळेला आम्ही GSTचे अधिकारी आहोत असे म्हणून वाहनांचं थांबवणं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या बिल्टी वगैरे चेक करून त्यांच्याकडनं पैसे विविध याच्याने गोळा करणं अशी एक फिर्याद प्राप्त झाली होती. तर त्या अनुषंगाने आम्ही 3 लोकांना अटक केलेली आहे. त्याच्यापैकी एक स्वाती पाटील आहेत नाशिकच्या, एक ASI बिपिन पाटील आहे आणि एक इम्रान शेख नावाचे आमचे चालक आहेत. अशा आम्ही 3घांना अटक केलेली आहे आणि तपास आता चालू आहे. याच्यामध्ये एक आरोपी आहे XYZ, तो सध्या फरार आहे. तो देखील आज अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर तपासाला अजून गती येईल. किती रुपयांची वसुली करण्यात आली? वसुली अजून करण्यात आलेली नाही. साधारणतः 71 लाखाचा आत्तापर्यंत त्यांनी पैसे घेतले असं तपासात निष्पन्न होत आहे. आरोपींना काल रात्रीच अटक झाली आहे. त्यांचं इंट्रोगेशन अजून चालू आहे. हळूहळू आपल्याला तपासामध्ये प्रगती कळेल. मी सांगितलं ना, ते आम्ही स्वतः GST अधिकारी आहोत असे ते सांगायचे आणि लोकांकडनं, ड्रायव्हरकडनं, चालकाकडनं त्यांची बिल्टी चेक करून ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन देखील करत होते. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.